आणि आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून इथे उपस्थित असलेले मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आणि तसेच उंडणगाव साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय श्रीकांत जोशी सर येथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची मी श्री उमेश काळेजींना विनंती करते. हा सगळा महोत्सव ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असं आपण म्हणूया आणि अत्यंत मेहनतीने 2 महिने वेगवेगळ्या बैठका घेऊन नियोजन करून ज्यांनी उत्तम असा हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे ते श्री उमेश काळे सर यांच्या हस्ते आपण हा सत्कार ठेवलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या. हो, मी श्रीकांत जोशी सरांनाच विनंती करते की आपण प्राध्यापक डॉक्टर पृथ्वीराज तौर सरांचं आपण स्वागत करावं. सर त्यांची विशेष ओळख इथे करून द्यावी वाटते. MA मराठी MA संस्कृत त्यांचं झालेलं आहे आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा मराठी रंगभूमीवरील प्रभाव या विषयावर संशोधन करून त्यांनी PhD घेतलेली आहे. हे सगळ्यात मला खूप महत्त्वाचं वाटतं आणि नामांकित वर्तमानपत्रातून त्यांनी स्तंभलेखनही केलेलं आहे. माझ्या गाठी यापेक्षा 15च्या वरती जास्त मालिका, नॉट ओनली मिसेस राऊत, अधांतरी, खबरदार, गोजिल सारख्या 30 पेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी अभिनय केलाय. दोन्ही मिळतात, त्याच्यामुळे स्वागत तुमच्याच हस्ते होणं अभिप्रेत होतं. असलेल्या मधुरा वेलेनकरजी, समीराजी, तौरजी, माझे मित्र राजेश महाराज देगलूरकर, आदरणीय व्यासपीठात समोरही उपस्थित असलेले माझे मित्र ज्यांना मी खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो अशी साहित्य क्षेत्रातील वेगवेगळी नामवंत मंडळी, सगळ्यांची नावं घेणं सहज शक्य आहे पण खूप वेळ जाईल म्हणून मी टाळतो. आणि म्हणून मी सांगत होतो की मला तसं बोलायचं नाही, फक्त स्वागत करायचंय, पण तरी पण त्यांनी उभं केलं. ह्या साहित्य संमेलनाला शुभेच्छा देताना मला मनापासून आनंद होतो. कारण जवळपास मराठवाड्यामध्ये आता जवळपास 40 वर्षाचा कालावधी झाला की मी अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअर नंतर सामाजिक क्षेत्रामध्ये सतत कार्यरत आहे. आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना साहित्य क्षेत्राशी संबंध येणं हे निश्चितपणे म्हणजे होणारच, त्यात काही शंकाच नाही. आणि साहित्यामध्ये आपल्याला काम करावंच लागतं, साहित्यिकांशी संपर्क येतोच. पण नादो मोहनारांशी माझा शेती करताना झालेला, त्यांच्या शेतीमध्ये जाऊन पाणी आम्ही अडवल्यानंतर झालेला आनंदाचा संपर्क असेल, असा काही साहित्यिक म्हणून माझा काही फार संबंध नव्हता किंवा मला काही त्यातला अभ्यास आणि काही सांगायचं होतं असं नाही. पण मग उंडणगावचं साहित्य संमेलनाची जबाबदारी आली. परळीचं मोठं साहित्य संमेलन अतिशय यशस्वी आपण केलं. या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून किंवा जी जबाबदारी मिळेल ती मी सातत्याने पूर्ण करायचो. आजही वेगवेगळ्या पद्धतीची खूप साहित्य संमेलनं होतात. त्या सगळ्या साहित्य संमेलनापेक्षा हे साहित्य संमेलन वेगळं आहे. राष्ट्रीय सेवक संघाच्या आपल्या विचारांची भूमिका असलेलं हे साहित्य संमेलन एक खऱ्या अर्थाने पहिलं साहित्य संमेलन आहे की ज्याच्यामध्ये संमेलनाध्यक्ष नेमला आणि त्याचं काहीतरी वाक्य आणि त्याला व्यक्तिपूजा केली असं नसून साहित्याची पूजा करण्याचं हे पहिलं संमेलन आहे. याबद्दल मला ह्या संमेलनाचं कौतुक वाटतं. दुसरं, साहित्य संमेलन यशस्वी कधी होतं तर काहीतरी कॉन्ट्रावर्सी झाल्यानंतर, कुणाला तरी टीकेचा सूर केल्यानंतर, विशेषतः सरकारला वेळेवाकड्याशिवाय दिल्यानंतर साहित्य संमेलन यशस्वी होतं. हा गैरसमज मोडून काढणारं हे एक अत्यंत यशस्वी साहित्य संमेलन आहे. त्याबद्दलही मला तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं वाटतं. आणि कुठल्याही पद्धतीची आमिष नसताना, निवडणुका नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आणि सकाळी 9 वाजता तुम्ही कार्यक्रम ठेवायचं धाडस ठेवता, फक्त संघवालेच करू शकतात. तर कलाकारांना 9 वाजता उठायचं असतं का यार, असं काहीतरी काय करू. श्रीकांतराव म्हणजे असं तुम्ही उमरेकर साहेबांचं म्हणजे कडक शिस्त आहे वगैरे मान्य, पण अशी परीक्षा घेऊन अशी चिमटा काढायची काय गरज होती. मला सुद्धा रात्री 3 वाजता मी अहमदाबादहून पोहोचलो, पण आता संघाचा कार्यक्रम म्हणलं तर 8:45 वाजता रेडी, संघ दक्ष म्हणलं तर तयार राहावं लागलं. नाही तर उमेश काळे आहेत, बिचारे खूप मेहनत करतायत आणि ते 8:30 पासून इथं असतील. मी 100% सांगू शकतो. माझी हिंमत नाही झाली त्यांना फोन करायची, बाबा तो आहेस का, असणारच. पण साहित्यिकांवर आशे नाही करायला. म्हणजे साहित्यिक म्हणजे कसं 12-1 रात्र जसं जसं होती तशी साहित्य बरंच जातं असा माझा समज होता. पण ह्याला सुद्धा
तिलांजली देणारं हे साहित्य संमेलन आहे. त्याच्यामुळे ह्या साहित्य संमेलनामध्ये खरं म्हणजे खूप नवीन पॉईंट आणि चांगल्या गोष्टी ते वर्षानुवर्ष भरत जाईल, इतकं मोठं होईल की ह्या साहित्य संमेलनाची वाट लोक बघतील की अरे निखळ आनंद देणारं, ज्ञान देणारं, चांगली करमणूक देणारं आणि मनाला प्रसन्न ठेवणारं असं काहीतरी ह्या महाराष्ट्रात खरी मराठीची पूजा करणारं कुठली गोष्ट असेल तर ही साहित्य भारतीचं साहित्य संमेलन ही त्याची ओळख आज ठरलेली, याचा मला खूप आनंद आहे. आणि आजचा तो विषय खूप चांगला आहे, त्याविषयी मी काही बोलणार नाही, कारण कसं आहे वाचन आणि पुढाऱ्याचा काही संबंध नसतो. बऱ्याचदा आमचे मुंडे साहेब म्हणायचे की लोक म्हणायचे तुम्ही एवढा वाचून अभ्यास करत नाही म्हणजे आम्ही काहीच वाचलेलं नसतं म्हणजे त्या क्षणीचे सुचतं ते आम्ही बोलतो. तसं मीही काही बोलायची तयारीच केली नव्हती, पण वाचनाने मला खूप काही दिलं एवढं मी सांगतो. आणि माझं लवकरात लवकर भाषा संपवतो ते म्हणजे 8वीत असताना माझा पाय मोडला आणि मग खेळापासून 6 महिन्याची कंपल्सरी सुट्टी झाली. कारण त्या काळामध्ये 1975ला आणीबाणीच्या नंतर 75-76ला की परिस्थिती अशी होती, आणीबाणीचा काळ चालू होता आणि आणीबाणी सुरू झाली होती. त्याच्यामुळं पाय मोडलेला असल्यावर 6 महिने प्लास्टरमध्ये राहायची वेळ होती. आत्ताच्यासारखी टेक्नॉलॉजी नव्हती. ते 6 महिन्यात एकच कार्यक्रम होता म्हणजे पुस्तकं वाचतं. त्याच्यामुळे त्या काळामध्ये मृत्युंजय ययातीपासून शेकडो डिटेक्टिव्ह कथांपासून एवढी पुस्तकं वाचली, म्हणजे किती पुस्तकं वाचली याचं पर्याय. आणि त्या वाचण्याचा छंदच लागला. तो 10वीपर्यंत बराच टिकला, इंजिनिअरिंगपर्यंत थोडाफार होता. नंतर राजकारणात पडल्यानंतर मग माझा आणि पुस्तकाचा लोकांना गिफ्ट देण्याचा, भरपूर परचेस करण्याचा, उमरीकरांसारख्या मगर सरांसारखं भरपूर पुस्तकांचे कार्यक्रम करायचा कार्यक्रम चालू आहे. पण मी परमेश्वराला प्रार्थना करतो देवा अजून थोडीशी वेळ कधीतरी माझ्यात एनर्जी दे की रात्री पुस्तक हातात घेतलं की ते संपवल्याशिवाय मात्र थांबायचं नाही. असा आमचा तो जुना काळचा रियाज होता. त्या काळामध्ये मला परत एकदा जाऊ दे आणि मला अधिक समृद्ध होऊ दे. ज्यांनी पुस्तकं वाचले नाही तो माणूसच नाही, आणि ज्याला पुस्तक वाचता येत नाही उसकी जिंदगी में कुछ मिनिंगही नाही. एवढंच मी सांगतो. आणि आपल्याला वाचनाने काय दिलं तर आपल्याला वाचनाने खरा माणूस बनण्याचं निश्चितपणे ताकद आणि दिशा दिली, हे मी आपल्या सगळ्यांना सांगतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आयोजकांचे. दोघी एवढ्या तरुण धडाडीच्या नायिका असताना सुद्धा इतक्या लवकर तयार होणाऱ्या, खरंच संघाचं काहीतरी परमेश्वराची आणि संघाची कृपा आहे या तुमच्यावर. हे होऊच शकत नाही मी निश्चितपणे सांगतो. कारण मला असं वाटलं होतं की 9चा कार्यक्रम म्हणजे 12-1 वाजेपर्यंत मधुराताईने उठवावं लागेल, कारण आम्ही बऱ्याच पुढाऱ्यांना असं उठवतो आहोत चला 9ची सभा उठा आता लवकर, आणि मग ते बिचारी 12 वाजता पब्लिक आल्यानंतर मी घेतो असं म्हणतात. तसं काही न करता ते आल्या. त्यांचे किती होतो हे वाचनाचेच संस्कार असतील, त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. न वाचणारा माणूस असं करूच शकत नाही. म्हणून त्या दोघींचं मी कौतुक करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.